हम कळालं ना काय कशा करता आलोय आता असं गपची बसाय आलो काही इथं तर आता चांगले प्रकारे राहायला पाहिजे मज्जा मारायला पाहिजे हे काय सुखाचं आहे का हे आणि ते फळ खाल्ल्याच्या नंतर हे दुःख पाठीशी येत नाही कोणचं अहम कोहम सोहम आज बात पुन्हा इथं यायचीच गरज नाही जन्माला यायची गरज नाही यायचंय पण पुन्हा डबल कृतयोग यायला पाहिजे त्रेतायोग यायला पाहिजे त्रेतीचा राम आणि द्वापारीचा कृष्ण आणि मग पुन्हा ह्या अवताराला नंतर यायचं तर आज बाद यायचं नाही आता शांतीला धरून राहायचं याच्या करता फळं कोणचे खावात आता आपलं रामायण झाल्याच्या नंतर शक्ती झाल्या आपण कोणचे फळं खायचे लय भाग यागलाय आता काय काय आम्हाला असं समजलं की म्हणले आता द्या मला मोकळी फळं खायला अरे वा पट्टे वाग असे फळं खायचे म्हणलं कसं जमायचंय असं त्या ठिकाणी बोलू लागले बोला बहुत दिवस आवरिले श्रीरामी पर्वती सोडिले नाना रस सेविती झाले विटाऊ लागले सुरसिद्ध बऱ्याच दिवस आवरायचं काम केलं रामाने पण शेवटी आवरानात वासना ही थांबाना गेली रामानं वळ केलं गेले सोडून म्हणले जा गेले आता भाऊ नाना प्रकारचे फळ येतात आता आपल्या इथं जर म्हणलं तर किती प्रकारचे फळ असते ना आंब्याचे सुद्धा किती प्रकार झालेत बघा किती रस आहेत किती फळ आहेत आणि तेवढे अनेक प्रकारचे फळ पण फळ खायचंय कोणचं नेमकं हे फळ आपण खाल्ल्याच्या नंतर आपल्यावर जेणेकरून कुठल्याही प्रकारची बाधा होणार नाही आधी दैविक आधी यज्ञिक आणि आधी भौतिक हे तापा आपल्याला त्रास केल्याशिवाय राहत नसतील मग खायचं कोणचं अन्न हे कळायला पाहिजे आता शक्ती झाल्याच्या नंतर कोणचं अन्न खायचंय तुम्हाला समजत का नाही कोणाच ठाऊक आता तसं अन्न खाल्ल्याच्या नंतर मग काय बरोबर होणार नाही महाराज कोणाला राख यायची गरज नाही कारण तसं निघले म्हणून आम्ही बोलायला लागलो बोलण्याची बी काही गरज नाही आता तू का म्हणे कसं आणि जसं असं तसं असं बोलू लागले बोला विचित्र फळाचे विद्या विचित्र जडे प्राचीत श्रीरामे प्रेमे डुलत विसरत दे भाव विचित्र फळ खाल्ल्याच्या नंतर विचित्र पाणी सेवन केलं जे पाणी प्यायचं नाही ते पाणी पिले त्या डोंगरावर सुद्धा होतं म्हणे पाणी आणि भगवान रामचंद्राने ते पाहिलं बर का आणि हे उड्या मारायला लागले डुलायला लागले ते पाणी पिल्याच्या नंतर आधी नाही बर का ते पाणी प्यायल्याच्या नंतर डुलत येत असे हालत येत गुंगत येत एकूण माकाला कावटाळते तिरुळ्या मारते आणि मग रामाला वाटलं अरे वा काय माझे भक्त आहेत काय प्रेमात आले का आनंदाच्या डोही आनंदाची तरंगा आनंदाचे अंग आनंद अरे काम संग झालंय आणि लक्ष्मणाला उठवलंय सीतेला सोडवायला आता राहिलंयच काय राहिले आता थोडक्यात आलंय सीतेला सोडवायला आणि त्याचा आनंदाचं प्रतीक आहे म्हणून हे असे करायला लागले म्हणून नवरदेवाच्या पुढे एक दिवस नाचावं लागतं बरं कोणती प्यायचंय काय पिये जे प्यायचंय ती पिया इथं नाही कुणी पिणारे आपल्यात नाही का तसले पिये पिणारे कोणी नाहीत ते आणि नाचणारे बी कोणी नसते हा नाही आमच्या कळत नाही अजिबात तुमचं नाव सुद्धा घेऊ नका आमच्या तुमकडं एक सुद्धा कोणी नाचू शकत नाही त्याला नाचूच देत नाही असे त्या ठिकाणी आणि भगवान रामचंद्राच्या वानराचं वर्णन नाताने तुमच्या समोर करायला सुरू केलं आहे